अवकाळीमुळे ज्वारीचं नुकसान झालेलं आहे। हातातोंडाला आलेलं पीक जमीनदोस्त झालं। ऐन हिवाळ्यामध्ये पाऊस पडला, त्यामुळे हातातोंडाला आलेलं पीक जमीनदोस्त झालं। नगरमध्ये हा अवकाळी पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे ज्वारीचं नुकसान झालंय। आता आमचं 2 एकर ज्वारी आहे, गहू आहे, हरभरा आहे, मका आहे, सगळं सपाट झालेलं आहे। तर आम्हाला सरकारला एक विनंती आहे की आमचा एक जो खर्च झालेला आहे त्याचा मोबदला आम्हाला लवकरात लवकर मिळावा, ही सरकारला विनंती आहे आमची। आज जवळजवळ 90% लोक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। हरभरा, गहू, ज्वारी, मका याचे पार उद्ध्वस्त झाले। सपाट जमिनी धुळीगत झालेले आहे आतापर्यंत। आमची ज्वारी 2 एकर मध्ये ज्वारी लावलेली होती, भुई सपाट झालेली, त्याला आतापर्यंत जवळजवळ 50,000 रुपये खर्च आलेला आहे आतापर्यंत। आणि जनावरांचा चाऱ्याचं खूप मोठं प्रमाण नुकसान झालेलं आहे। मका खाली पडलेले आहेत सगळे, हरभऱ्याची नुकसान झालेली। आमच्या हातातोंडाला आलेलं पीक आहे ना संपूर्ण नष्ट झालेलं आहे। काय आता जवळजवळ हुरडा होण्याची पाळी होती, पण सगळं पीक असे खाली जमिनीला झोपलेलं आहे। त्याचा काढवा सुद्धा होण्याच्या लायकीचं नाही, काढता येणार नाही, सगळं पीक सडून जायच्या मार्गात आहे। त्याच्यामुळे आता आम्ही एकदम हातबल झालेले आहे। पण सरकारने आम्हाला काही का होईना त्याची आम्हाला निदान भरपाई द्यावा एवढी विनंती आहे। तरी आमचा शेतकरी थोडासा काहीतरी आम्हाला दिलासा, लगन आणि आम्हाला दिलासा भेटून तेवढाच निदान काहीतरी।